नमस्कार. आपण पाहत आहात भंडारा एक्सप्रेस डिजिटल. मी आहे अजय मेश्राम. भंडारा शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील गांधी चौक परिसरात मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीला दुखापत झाली असून त्याला तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाला तात्काळ सतर्क करण्यात आले. त्यानुसार रुग्णवाहिका आणि अग्निशमन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. अचानक मधमाशांचा हल्ला झाला. लोक घाबरले. प्रशासनानं तात्काळ मदत केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मी अजय मेश्राम, भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता. भंडारा शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये मधमाशाने हल्ला केला आणि आपण बघितलं. काय तुम्ही नेमकं बघितलं थोडी माहिती सांगा. मी भंडारा निमित्त देवराव अंबोलकर, शॅडो सलूनचा संचालक. माझे येणाऱ्या कस्टमर पण हमला झालेला आहे मधुमक्षांच्या. जवळपास भंडारा पोलीस स्टेशन समोर येणाऱ्या लोकांना मधुमक्षा खूप आक्रमक हमला करून राहिला. काय कारण आहे काही कळून नाही राहिलं.
बट पाहायला मी आज तर हद झाली. आज लहान मुलांना घेऊन येणारा वडील भर रस्त्यावर गाडी फेकून त्याला सांभाळलं नाही, एवढं त्याच्यावर मधुमक्ख्यांनी हमला केला आणि खूप त्रास झाला. भर रस्त्यावर गाडी सोडून त्याला परावं लागलं. लहान लहान मुली होत्या त्याच्या. पण प्रशासन यावर काही कारवाई करून नाही, काही लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्यावर. म्हणजे खूप अति झाला, येणाऱ्या लोकांवर खूप जास्त असा हमला होऊन तर राहिला. नेमका मधुमाशी आली कोणाकडून? ते कारण तर कळलं नाही, बट पोलीस स्टेशनच्या समोरच हा सगळा प्रकार घडून राहिलेला आहे. येणाऱ्या लोकांवर तिथूनच तो प्रकार. मी सुद्धा सकाळी दुकान उघडायच्या हिशोबाने आलो आणि माझ्यावर पण हमला झाला. बट मी सुरक्षितपणे निघून गेलो त्यांच्यापासून. बट माझ्यासमोर लहान लहान मुलींवर तो प्रकार बघून मला खूप विचित्र वाटलं की याकडे का बरं प्रशासन लक्ष देत नाही आहे. काय तुम्ही जो घटनाक्रम पाहिला, काय सांगा? नाव सांगा. माझ्या सामने तर नाही झालं. मी बाजारात गेलो होतो आणि तिकडून येताना दिसले तर हे 4-5 लोक असे पळत होते. ठीक आहे. हा ना, गाडी इकडे आणून फेकला ते माझ्या घराजवळ पळाले. ओके, ठीक.